ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा। चटणी करायची तर मग थांबा। गावाकडची अस्सल चव देणारे, मसाल्यांचा नैसर्गिक आस्वाद असणारे, जुन्या पारंपरिक पद्धतीने मसाले करणारे विट्यातील एकमेव ठिकाण म्हणजे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा। लाकडी घाण्यावरील तेल मिसळून तयार केलेली चटणी फक्त इथेच मिळते। गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल, चिकन मसाला, बिर्याणी मसाला, अस्सल गावाकडचे व्हेज नॉनव्हेज स्पेशल ग्रेव्ही व शेवया, बटाटा वेफर्स, खोबरं किस करण्याचे एकमेव ठिकाण ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। लोकभावना दडपण्याचा प्रयत्न केला तर आम्ही एकत्र आवाज उठवू। आता आवाज घुमणार। संसदेत आता नरेंद्र मोदी, अमित शहा यांचा आवाज चालणार नाही, तर इंडियाच्या 240 खासदारांचा आवाज घुमणार, असा इशारा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिला। भोंगा वाजवणाऱ्या काही लोकांना बांबू लावला पाहिजे असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल संजय राऊत यांना लगावला होता। काही लोकांना बांबूही लावला पाहिजे। काही लोक असे आहेत की सकाळीच भोंगा वाजतो, एक भोंगा निघाला तर दुसरा चालू झाला, असा टोला एकनाथ शिंदे यांनी राऊत यांचे नाव न घेता लगावला। आज माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी त्यावरही प्रतिक्रिया दिली। त्यांना टीका करू द्या, सध्याचे मुख्यमंत्री हे घटनाबाह्य आहेत, बेकायदेशीर आहेत, हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे। तरीही हे सरकार निर्लज्जपणे महाराष्ट्राच्या बोकांडी मोदी आणि शहांनी बसवले आहे। खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्यांचा बांबू लागलेला आहे। त्यांच्या महायुतीला आम्ही सर्वांनी मिळून जो बांबू घातला आहे तो अजून निघालेला नाही, जो काढण्याचा ते प्रयत्न करत आहेत। त्यामुळे त्यांना स्वप्नातही बांबू दिसतोय, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली। या गद्दारांना लोक रस्त्यावर बांबूचे फटके मारतील आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकीत हा बांबू आरपार जाईल, हे लिहून घ्या। आणि याच बांबूचे फटके सगळ्या गद्दारांना लोक रस्त्यावर मारतील। त्यांना आता बांबूची आठवण झाली आहे। लोकसभेला लागलेला बांबू कसा काढावा, ऑपरेशन करून काढावा की कसा, हा प्रश्न त्यांना पडला आहे की मोदी शहाच त्यांना बांबू घालतात। या बांबूवर आता ते अभ्यास करतील, त्यावर त्यांना एखादी बोगस डिग्री मिळू शकेल, अशा शब्दात राऊत यांनी घणाघाती हल्ला चढवला। पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरही राऊत यांनी भाष्य केलं। त्याच ड्रग्जच्या पैशातून सध्याच्या सरकारचे खिसे भरले जात आहेत। आम्ही वारंवार फक्त आरोप नाही केले तर त्याचे पुरावेही दिले आहेत। त्यांना पाठिंबा देणारे, पाठबळ देणारे पोलीस, प्रशासन, आमदार आणि खासदार हे कोणत्या पक्षाचे आहेत हे सर्व समोर आलेलं आहे, अशी टीका राऊत यांनी केली। ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज, विटा।